यादिजिना प्रशस्त वदना ख्यात चतुर्विंशति श्रीमंतो भरतेश्वर प्रबदयो ये चक्रिणो द्वादश कुर्वन्तु मे मंगलम। सर्वदिशा आगत विघ्नान् निवारय मार्गसुरक्षाभ्यां नमः। तर्जनी ओम दाखवता ओम ह्रूं फट् स्वाहा अंति ओम नमो नमः भगवते प्रक्षिणाशि दोष कर्मचाय विमितेज मुक्तये नमः श्री शांतिनाथाय शांतिकराय सर्वविघ्नप्रणाशाय सर्वरोग अपमृत्यु विनाशनाय सर्वपरक सूत्रोपद्रव विनाशनाय सर्वसामरणामर विनाशनाय सर्वारिष्ट शांतिकराय नमो लोहे सर्वसाहुना शांतता नमो हिंताण नमो सिद्धाण नमो हरिणाण नमो प्रत्यायण नमो लोहे सर्वसाहुना ओम नमः सिद्धिभ्यः ओम नमः सिद्धिभ्यः ओम नमः सिद्धिभ्यः श्रीराधाय नमः ओम नमो भगवते श्रीमते कृपार्जुनतीर्थंकराय द्वादशकविष्टिताय चतुर्ध्यानपवित्राय सर्वज्ञेश्वरे सिद्धाय सिद्धाय परमात्मने परमसुखाय गणेयाताय अनंत संसार चक्रपरिवर्तनाय अनंत दर्शनाय पारमदेवाय अनंत सुखाय त्रैलोक्येश्वराय सत्यज्ञाने सत्यगुणे ऋषि आरिका आचार्य पवित्र सागर मुनिन्द्रभ्यो एवं मुनि प्रशांत सागर मुनिन्द्रभ्यो एवं आचार्य पवित्र सागर साधु सर्व आरोग्यमस्तु एवं शांति धारा करता पोकले पार्थ हीराचंद जी पोकले एवं परिवार एवं ज्ञानदान कलश श्री नाव क्या वाइकोस अक्षय डॉक्टर अक्षय महाजन दिव्यांशु अमोल घंटे समृद्धि वीर कुमार चौधरी सुनील विपुल विभित श्री गजानन पवन झोलापुरे अक्षरा सतीश हिरत सक्षम सिद्धेश परभनकर पार्थ आचम ओंकार सुईकर शाश्वत संजय जैन पारस अक्षय भोपलकर बीतराग निकेश जैन पर्व दिव्य अतुल दिलीप कुमार जी काला अद्विक श्वेता वाल आशीष वाले तेजस मंजुषा वसंत रोकड़े विभक्ति श्रेणिक ज्योतिष ईशा राजीव जैन सन्मुख संतोष झोलापुरे सौम्य महेंद्र तरटे सुनिधि संतोषपुर से अन्वेष आनंद झोलापुरे प्रणव कांतिलाल दुर्गे रोमित रविंद्र जैन आर्या अश्वित कुमार महाजन प्रज्वल अश्वित कुमार महाजन सौ रूपाली जिनेन्द्र जी तरटे
एवं सर्व सौधर्म इंद्र गण परिवार एवं सर्व विश्वस्त गण परिवार एवं अभिषेक द्रष्टारं ज्ञातारं सर्वेषां सर्वश्रावकानां चिंता भिन्न जिंदा बिंदा 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 तथास्तु 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 नित्येन मंत्रेण बंधुकारवचनम ओम ह्रीं शांति जटाय जग शांति कराय प्रभु शांति कुटुंब स्वाहा ओम ह्रीं शांति जटाय जग शांति कराय प्रभु शांति कुटुंब स्वाहा ओम ह्रीं शांति जटाय जग शांति कराय प्रभु शांति कुटुंब स्वाहा ओम ह्रीं शांति जटाय जग शांति कराय प्रभु शांति कुटुंब स्वाहा ओम ह्रीं शांति भगवान जी ने करो शांति भगवान जी ने शांति भगवान जय बोलो आचार्य पवित्र सागर मुनि महाराज की मुनि पंचान सागर मुनि महाराज की जय तारा गुरुदेव का अर्घ घ्यायचं हाँ अर्घ करून घ्यायचं जन्माच्या पवित्र सागर जी गुरुदेव की इंद्रायणी ड्रेस मध्येच पाहिजे आज महत्वाची कर लो ना बाबा का अभिषेक कर लो कि चल बोले बोलेगी चला महाअनुष्ठानची महाशांतीधारा हा या विधिप्रतिष्ठान महोत्सवातली हे जे धर्मसभा आहे या मंचवर ये धर्मसभेमधली अंतिम शेवटली शांतीधारा आहे. चला कुठून सुरू करायची लवकर सुरुवात करा कुठून सुरुवात करूया. बाहेर असलेले सर्व श्रावक कोणीही बोली घेऊ शकता. आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण वैदिक प्रतिष्ठा आपले भगवान नवीन तुमच्या सोबत काय येणार आहे सांगा सांगा तुमच्या सोबत काय येणार. बघा LIC मध्ये पैसे भरतात मृत्यु के साथ भी और मृत्यु के बाद भी अपने परिवार वालों को मिलता है. पैसा किसको मिलता है. पैसा कुणाला मिळतो LICचा परिवाराला मिळतो. तुम्हाला मिळतो का नाही मिळत. परंतु बंधू लक्षात ठेवा ही अशी एक बँक आहे या जन्मामध्ये जर तुम्ही तुमचं दान राशी खर्च केला या जन्मात तर मिळणारच परंतु पुढच्या जन्मापर्यंत तुम्हाला याचं व्याज मिळत राहणार. तुम्ही काळाला सर्वांनी शक्तीला घेता
चला खूप खूप धन्यवाद. त्यांना आपल्याला धोती दुपट्टा घालायचा आहे, म्हणजे संस्काराचे कपडे घालायचे, तर ते सगळे मुलं वर गच्चीवर जातील समोर. आहार देण्याची परमिशन त्याला नसते, तर आज त्याच्या जीवनातील पहिला अभिषेक त्याला द्यायचा असेल, त्यांचे आई वडील या ठिकाणी असतील. लोक बोला 11,100 सुरुवात झालेली आहे. चला अभिषेक करायचे संधी पण या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे. मुख्य अभिषेक मुलांच्या नावावर बोली घ्या, त्या मुलांच्या हातून या ठिकाणी की जर तुमचा लाडका मुलगा असेल हा तर सवाल करतील. हो हो हा लाडका मुलगा मुलावरती प्रेम असेल तर सवाल करतील. लोक बोला 11,111 रुपये एक वार अखंड शांती गायन भगवंतांची 11,111 एक अडीच पावशी 99. लोक शेवटी असं होऊ नये की नीतीची पंडिती आणि लवण्याची पंडिती शांती होते. चला पटपट बोला. आजची महत्वाची 12,912 एवढं वर्ष की अशा नांदेड नगरीमध्ये आचार्य पवित्र सागरजी प्रशांत माझ्या सांगितल्यामध्ये प्रथमतः संस्काराचा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, या तुमच्या भागात होती आणि ही आयुष्यभरासाठी आठवण त्या मुलाला आपण द्यायचं आहे. लोक बोला. चला 15,515 कुठे आहेत का? संस्कार होत आहे, त्या लेकरांचं नाव त्या शांती मंत्रामध्ये आलं तर महान पुण्याची बाब आहे. तुम्हाला इतर ठिकाणी संस्कार करताना 15 परिवार सोडून घ्यायचं लवकर. पंचमा गुरुभक्ती कायोत्सर्गम् बसून घ्या आता. महाजन सौदामित्र आठवण सगळं असे ज्योतिवणी असे हात जोडले, हे काय आता आपल्या घरचा राहिला नाही. हा चला लेडीज वरती कोणी करते का? तेव्हा तुझं पार्श्वनाथ भगवान की ठीक आहे ना. इकडे आहे का बघा, संस्कार होती अगोदर पूजन होणार आहे, पूजन झाल्यानंतर संस्कार होती, पण संस्कार होत असताना बाकीच्या लोकांनी मोबाईल इथं चालू करायचं नाही. तर फोटो नेम सगळ्यांना, कारण प्रत्येकाने मोबाईल घेऊन तो संस्कार. आताही मध्ये आता पूजन चालू आहे, मध्ये मोबाईल हे करू नका, मध्ये मोबाईल चालू करू नका. आता परमारची स्वास्थ्य विधान होणार आहे. परमारची स्वास्थ्य क्रिया सु परमारची वगैरे तुम्ही म्हणायचंय, सुयोगची म्हणणार नाही. चला सुयोग मोक्ष
ओम ब्रह्माचार्य सर्वांनी म्हणूया तुमचा वो नहीं जिसने हमको दी पहचाने तुम्ही म्हणायचंय सुयोग जी म्हणतात माहिती चला सुयोग कि जिससे रेस में
विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेटिभ्यो सर्व परमर्षि स्वस्ति मंगल विधान परिपुष्पांजलि सफेद काल सदम करोम्यहम् निर्वपामिति स्वाहा भव आत्मा पितावति निजमेहि क्षमता समता अनजाने अपसत मेरे परिमिति ज्योति मंगलाने विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेश्वर सर्वेषां भवता विनाशनाय जन्म निरूपामिति अक्षय पद की विनाशि हृदय विलक छोड़ासी जोड़ी में अष्ट करे आशिक को अक्षत गड़िग लाया अक्षय निधि हरे अक्षय देव शास्त्र गुरु हो जाओ विक्रमान सीधी विद्यमान श्रियांतान सिद्ध परमेश्वर सर्वेषां अक्षपद प्राप्त काम निर्वपामिति पुष्प सुगंधि श्रियांगमणि शील स्वभाव कषायानि मनमत बादों सेवित करके शुभगति उपजायानि सानिध्य में आने को सीधे साथ को जाओ विद्यमान सीधे श्री विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेश्वरो सर्वेषां कामान् विध्वंसनाय पुष्पं निर्वपामिति शटर समिषि भोजन से भूषण मेरे शासन में आत्मकर से अनुपम चंद्र से हृदय मंदिर शासन हुए सर्वता भूप कीर्तन को सीधे शास्त्र गुरु ओम ह्रीं देव शास्त्र विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेश्वरो सर्वेषां सुधारोग्यमाणाय नैवेद्यं निर्वपामिति दिव्या जड़दीप विनश्वर को अब तक समझाता मेरे जियारा निर्गुण दर्शाय ज्ञान दीप से पिता लोक का ओम ह्रीं देव शास्त्र विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेश्वरो सर्वेषां अंधकार विनाशनाय दीपं निर्वपामिति दिव्या ये धूप अटल मेरे से कर्मों को नहीं जलाएगी मेरे जगी चलते ज्वाला राग द्वेष मिशाएगी श्री देव शास्त्र विद्यमान सत्यशंकर श्रियांतान सिद्ध परमेश्वरो सर्वेषाम् अष्टकर्मदहनाय धूपं निर्वपामिति पिस्ताबदा मंडल वृक्ष चरण कमलिक में आया आत्मर सुनेरी जगत अटक के हरे समर पर सिद्ध परमेश्वरो नमः।
ओम ह्रीं देवजातगुरुभ्यो विद्यमानं सत्यशङ्करेभ्यो श्रीयान्तान् सिद्धपरमेष्ठिभ्यो नमः 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 ओम ह्रीं खुर्ची येणार नाही आणि एकही खुर्ची आलेली नाही. सगळेजण अत्यंत शिस्तीने बसलेले आहात म्हणून शाबास शाबास शाबास. ते काळजात जागा आहे बरोबर आहे पण एकमेकाच्या नाही आहे, तुमच्या तुमच्या हा. चला दोन्ही हात उडवतो म्हणे की रंगलो 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 रे, रंगलो 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 रे, देव शांत गुरु जय माली ते रंगलो रे, देव शांत गुरु जय माली ते रंगलो रे, रंगलो 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 रे, रंगलो 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 देव शांत गुरु जय माली ते रंगलो रे, देव शांत गुरु जय माली ते रंगलो रे. से घाटियां कर तुझे अंत देवा, मेरे सुर असुर मेरे उन्हें नित्य सेवा, दर्श ज्ञान सद्गुण अनंतों के स्वामी, जियाई सगुण युक्त महाईश नामे, तेरी मेहरबानी सदा भगवानी, महामोह विध्वंसने मोक्षदाने, अनेकांत में भोग शांति बतानी, नमो लोक माता वाणी प्रभु आलो तुझाने पारे, अदिना सोडो न सारा संसारे, प्रभु आलो तुझाने पारे, अदिना सोडो न सारा संसारे, चला पूजा तेरे हरिपत्रम सत्प्राती हरियाणी दिनेश प्राणाम. पाणी सोडायचे. क्षेमं सर्व प्रजानां मृत बलवान धार्मिको भूमिपाले काले काले सम्यक् मगवा व्याधयो यान्तु नाशम दुर्भिक्षं चौरमारीक्षण.
सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा, जय है धर्म हमारा हमारा, सारे जहां से अच्छा। अब बुलबुलें इसकी, अब बुलबुलें इसकी, ये गुलसिता हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा। लक्ष्मी से भगवान की प्रभु चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की प्रभु आचार्य बिंदु सागर जी गुरुदेव की, मुनीषी प्रशांत सागर जी गुरुदेव की। पण आज सर्वजण इतके चांगले वागतायत, आजचं काहीच बोलत नाही, पण कालपर्यंत आम्ही सर्वांनी जे काही चुका केल्या त्याबद्दल परमपूज्य आचार्य आपण प्रशांत सागरजी महाराजजी, आदरणीय वकील साहेब असू द्या, आकार रवी भैया, आपण सुद्धा आम्हाला क्षमा करा. श्रीमती कांचनमाला पाटणी यांचा सत्कार करत आहेत सौ विद्याताई जैन आणि सौ संगीता जैन. धन्यवाद. कांचनताई टाळ्या वाजवायच्यात आपल्याला. आणि आम्ही जेव्हा फोन केला, लक्षात घ्या, आम्ही जेव्हा फोन केला की आम्हाला हे पाठ वगैरे पाहिजे, जय जितेंद्र. प्लेट 2 गडू आणि 2 नारळ ठेवायचे. चला कार्यकर्ते, 2 गडू, एकामध्ये पाणी, एक रिकामा, एक छोटी प्लेट. चला कार्यकर्ते, मुलींसाठी आपल्याला स्वागताचा. आणि एवढ्या गर्दीत बसू नका मुलींना, थोडं मोकळं ओम ह्रीं रमा, ओम ह्रीं नमस्य औसनमा, ओम ह्रीं रमस्य औसनमा, 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 ओम ह्रीं नमस्य औसनमा, रमस्य औसनमा, ओम ह्रीं नमस्य औसनमा, ओम ह्रीं रमस्य औसनमा, ओम ह्रीं नमस्य औसनमा. ओम ह्रीं रमस्य औसनमा. उचल्याच्या नंतर त्याच्यावर स्वस्तिक काढतील. मंगलम कुर्वन्तु नो मंगलम कुर्वन्तु मे मंगलम. नित्यं श्रीजगन्मङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसमृद्धं कल्याणेषु महोत्सवेषु सुधीयेष कीर्तनकरावलांशे एष नमन्विपटप्रियेष सुजनीश धर्मात्मकामानमाता लक्ष्मी राशे देव्यपायनेता. बाळानो, हातावर पाणी घ्या, हातावर पाणी घ्या. हात आपल्याला धुवायचे आहेत. जरा लवलेजी प्रक्षालन करो. मुलांनी दोन्ही अंगठे भिजवायचे आणि अंगठ्याला नमस्कार करायचे. नमो अर्यंताणम राम अंगुष्ठाभ्याम नमः. नमः म्हणलं की नमस्कार करायचा. चला, हे पहिलं बोट तर्जनी दाखवा जरा. ओम ह्रीं नमो सिद्धाणम ह्रीं. तळ हाताला नमस्कार. आता ओम ह्रां ह्रीं रूं ह्रौं ह्रः करतलाभ्याम नमः. आता पाठीमागच्या भागाला ओम ह्रां ह्रीं रूं ह्रौं ह्रः करपृष्ठाभ्याम नमः.
आता हे पंचपरमेष्ठीला आपण नमस्कार केला, पण आता रक्ष हृदयावर ओम ह्रूम नम, नाभी पोटावर ओम ह्रौम नमो वज्रायणम ह्रौम मम नाभीम रक्ष रक्ष, पायांवर ओम ह्रम नमो लोई सब सावणम ह्रम मम पादो रक्ष रक्ष. आता पूर्ण अंगावर हात फिरवायचा. ओम राम नमो अरिहंताणम राम मम रक्ष रक्ष. कपड्यांवर ओम ह्रीं नमो सिद्धाणम ह्रीं मम वस्त्रम रक्ष रक्ष. आता आपलं जे पूजेचं समोरचं द्रव्य आहे त्याच्यावर हात ठेवायचा आहे. ओम ह्रौम नमो. एक एक प्लेट 2-2 पाण्याचे कलर ठेवा लवकर लवकर. वेळ करू नका. महाराजांनी जाप करायला सांगितले होते मला. जाप घ्यायचे त्या पोरांचे. आपण एक वेळी बांधली. माझ्या वाक्यांकडे लक्ष द्या. आपण कमवाल, कितीही संपत्ती कमवून ठेवाल, पण त्या पोरांवर जर त्या लेकरांवर जर संस्कार नसले तर तुम्ही सतत त्या धन कमवण्यात आपण बेजार आहे, पण आपल्या लेकरांवर संस्कार होणार. आणि या मुली संस्कारित व्हायला आता तुम्ही जे संस्कारित होतात तर तुमच्या घराला तर या संस्कारित करणारे ज्या घरामध्ये जन्माला लागत्या, पण ज्या घरामध्ये तुम्ही भविष्यात जाताल त्या घराला सुद्धा संस्कारित कराल असा दिवा आम्ही निर्माण करतोय की जो दोन्ही घराला प्रकाश देईल, दोन्ही कुलाला प्रकाश देईल. असा प्रकाश आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये, मुनीश्रींच्या सानिध्यामध्ये आणि या सगळ्या विश्वस्त रत्ननगर मंदिरच्या विश्वस्तांच्या कृपेनं आपल्या सगळ्यांवर संस्कार होत आहेत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. प्रेम रमस्य सनम ओम ह्रीं रम. देवेंद्र भगवंतांनी सांगितली वाणी म्हणजे जीन वाणी, यावर श्रद्धा ठेवणं. दृढ श्रद्धा. इकडं सगळ्यांनी मला एक प्रश्न विचारायचं, मी विचारतो. कोणाला जैन धर्म आवडत नाही त्यांनी हात वर करा. कोणाला जैन धर्म आवडत नाही हात वर करा. कोणीच नाही, सगळ्याला आवडतो. प्राणप्रिय आहे, जैन धर्म आवडतो आपल्याला. तर जिन धर्मातच मुलींनी लक्षात द्या, जिन धर्मी जे मुलं असतील त्यांच्याशी विवाह करायचा. जैन मुलाशी विवाह करायचा आहे. टाळ्या वाजून एकदा अनुमोदन द्या सगळ्यांनी बाकीच्यांनी. आणि बघ उभं राहू नका, ऐकून घ्या. आणि बघा एक नियम दुसरा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचार्याचं व्रत. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचार्याचं व्रत. आणि यामध्ये कोणाला लग्नच करायचं नाही, दीक्षा घ्यायचे भाव आहेत, ब्रह्मचारी व्रत आजीवन पाळायचे भाव आहेत. असे कोणी आहेत का? नाही, तो नेम मी देत नाही तुम्हाला. ज्यांची इच्छा असेल तर बघू, ज्यांची आहे की नाही. तर ही नेम आपण पाळायचं. अभक्ष्याचा त्याग आणि सर्वांना म्हणजे नेम आहे का नाही. आपल्या जीन कुलाचा, आता उच्च कुलात जन्म झालो त्याचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे, अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. आणि जर आपण ह्या नियमाचं पालन केलं भावाभावाचं दुःख नाही होतो. एकदा संस्कार झाल्यानंतर थोड्या 2 मिनिटात नंतर आम्ही परत सांगतोय, एकदा संस्कार होते आणि संस्कारानंतर परत त्याबद्दल आम्ही थोडं बोलू. तर देवशास्त्र गुरु आहे का नाही, देवशास्त्र गुरु अरिहंत सिद्धाचार्य उपाध्याय यांना स्मरून आपल्या सर्वांना नेम देत आहे. ज्यांना नेम जर नसेल घ्यायचा तर त्यांनी आताच उभं राहून सांगा मला नेम घ्यायचा नाही. नेम घेतल्यावर मोडता येत नाही. ज्यांना घ्यायचं नसेल अगोदर सांगा, कारण नेम घेतल्यानंतर तोडल्यावर महापाप होतं. आणि काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण राहिलं आम्हाला काय म्हणतील, खरोखर नेम घ्यायचा नसेल तर आताच सांगा जो नेम आम्हाला
की नाही? हां आता बघा आहे ना, नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो ऐर्याणं नमो वत्यायाणं नमो द्वे संवसावनं नमो ओम नमो रते भगवते श्रीपाद. त्यानंतर आपल्याला त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आहेत. बाकी प्रभा पार्श्वपादं केन्द्रवक्त्रवचना बोधिन्दस्तायिनं हे सर्वे जिनसिद्ध सोयन भूताः ते पातक साधनं सुत्याय विजनैश्य पक्षगुरुव कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं सम्यक् दर्शन बौद्धवत्तमलं रत्नत्रयं पावनं मुक्तिसेन विराधिनाथ जन्म युद्धो धर्मसुक्तिसुधांच चैत्यमखिलं चैत्यालयं शालयं प्रोक्तं चतुर्विधं चतुर्विधमणि कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं नामे यादिनां प्रशस्तमधरा नाता चतुर्विंशति श्रीमन्तो वरदेश्वर प्रभुतयो चन्द्रिनो द्वादश हे विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोपरायोषति त्रैकाले विदिताष्टषष्टि पुरुषान् कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं योगनिर्माणोत्सवो गणपतां जन्माभिषेकोत्सवो यो जाते परिनिष्ठेन विभवो य केवल ज्ञानवान् य कैवल्य परप्रवेश महिमा सम्पादित स्वर्गे कल्याणार्थितानि पञ्चसपदं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं इत्यं श्रीजिनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यं मत्करं तेजस्विनी धर्मात्मा मान्यता लक्ष्मी राशिवीरपायलिता वीरवाणलक्ष्मीरपि कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं कुर्यात् मंगलं. खाली बसून घ्या. ती बाजूला जाईल नकोसा झाला होता आणि एक व्यक्ती त्या दुकानात सोडून चालला होता. त्याने तो दगड बघितला आणि दगड बघितल्यानंतर दुकान मालकाकडे गेला. भाऊसाहेब हा तुमच्या दुकानासमोर मोठा दगड दिसतोय, हा मला देता का? अरे देता का काय, तो मला नकोसा झालाय, तुमच्या घरी आणून ठेवतो. गेले आणि दार उघडता समोर मुलगा उभा होता. जयजिनेंद्र केला गेला आणि शेठ सांगत असतात, शेठजी तुमच्या वडिलांनी तुमची आठवण केली, तुला दुकानावर बोलवलं, मला दुकानावर बोलवलं. माझ्या वडिलांना काय झालं, ते मृत्यू झालाय त्यांचा. काय झालं त्यांना? आणि ते जर मेले असतील तर जा त्यांचे संस्कार करा, मला यायला वेळ नाही. आता आले भक्षणजी खाली बोलायला तर नाही. शेठ तुम्ही काही घाबरू नका, जी काय ते सांगितलं, काळजी करू नका तुम्ही. त्याच्याच महामंडळ 11,111. चला सुरुवात 15,515 15,515 15,515. भगवंतांच्या पाठीमागं हे महामंडळ स्थापित करण्याचा मान. 15,515 एक बार, 15,515 दोन बार. फक्त 15 मध्ये सुरुवात झालं का? 15,515 दोन बार. महामंडळ साक्षात 3 लोकांच्या पाठीमागं 21,221. बहुत बढिया. जिस्तामनी पार्श्वनाथ बाबाच्या पाठीमागं भामंडळ लावायचं आहे. किती झालं? 31,331. विनंती करीत आहोत या वर्षीचा चतुर्मास प्रवासात चंद्रावरच नमस्तू नमस्तू नमस्तू.
घेतलेली आहे आणि आचार्यश्रीच्या हस्ते त्या ठिकाणी पुन्हा एक नवीन मंदिर निर्माण होणार आहे. आपण सर्वजण लक्षात घ्या, नांदेड जिल्ह्यात एक चमत्कार होणार. पण त्याआधी आपलं काम पूर्ण करायचंय. आता मी चढाओढी चालू करत आहे. भगवान महावीर भगवंतांची प्रतिमा मुख्य वेदीवर विराजमान करणे. महावीर स्वामी की कोणी उठाय त्यांनी प्रतिमा विराजमान करणारे परिवार तिन्ही प्रतिमा विराजमान करणारे परिवार गुरुदेवांच्या चरणी यायचा श्रीफळ भेट करायचे, आशीर्वाद प्राप्त करा. चला काल राहिलेल्या 2 वेदीपैकी एक पद्मावतीच्या वेदीवरती पद्मावती मातेला स्थापित करण्याचा मान. चला कुठून